सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे। जरी तोडगा निघाला तरी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात जातील, तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता आहे। मोहनी, अगदी आवेश आपण पाहतोय। एकूणच यावर जर तोडगा निघाला किंवा नाही निघाला तर मनोज जरांगे आझाद मैदानावर जाण्यावर ठाम आहे, मात्र त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची भूमिका आपण पाहिली, या सगळ्या आंदोलकांची भूमिका नेमकी काय आहे यापुढे जर यावर तोडगा निघाला नाही तर? नक्कीच मोहनी, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील जे मागण्या केल्या होत्या ते पूर्ण मागण्या या GR मध्ये आहे आणि ते मागण्या पूर्ण राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत। आणि जर या बैठकीत जरी तोडगा निघाला नसला तरी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात जाणार आणि तिथं झेंडावंदन करून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी तब्येत बिघडली होती, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतील, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतील आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीतच पूर्ण तोडगा निघेल। काही मराठी बांधव घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानात जाऊ शकतात आणि बाकीचे जे मराठा बांधव आहेत ते वाशी इथे थांबतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर ते इथंच गुलाल उधळून आपला जल्लोष साजरा करण्याची शक्यता आहे। मोहनी, नक्कीच आवेश, आपण जर पाहिलं जर त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तर ओबीसी समाज आक्रमक होऊ शकतो। ओबीसी समाजानं सुद्धा आता आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। एकूणच ही परिस्थिती अतिशय चिंताजनक सध्या वाटते, त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच काल ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन परवानगी नाकारली, त्याच प्रकारे ओबीसी सुद्धा परवानगी येणाऱ्या 1 ते 2 दिवसात बैठक आहे, त्यानंतर ओबीसी पुढची रूपरेषा ठरणार। या बैठकीतच ओबीसी समाज नेमका काय करणार आहे आणि त्यांचे आंदोलन कुठं करणार या पूर्ण रूपरेषा 1-2 दिवसात त्या बैठकीत ठरणार आहे। मोहनी, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जे ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे असेल किंवा छगन भुजबळ असेल ते सुद्धा या कार्यक्रम होतील। हे गावोगावी धन्यवाद आवेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय मराठा आंदोलनासाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे। आजच्या दिवशी या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळतं का त्याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता सध्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेअंती काय नेमकं समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि यासोबतच थोड्याच वेळात आता मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे। काहीच क्षणामध्ये मनोज जरांगे माध्यमांशी संवाद साधतील आणि आझाद मैदानावर धडकण्यावर जरांगे ठाम असल्याचं त्यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं होतं। त्यामुळे आता शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतात ते पत्रकारांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगणार आहे। आणखी एक मोठी बातमी या ठिकाणी समोर येते। मुख्यमंत्री मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। साम टीव्हीला सूत्रांनी या संदर्भातली मोठी माहिती दिलेली आहे। आपण पाहतोय मनोज जरांगेंनी त्या संदर्भातली मागणी केलेली होती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या संदर्भात भेट घेण्यासंदर्भात त्यांनी मागणी केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे यांनी सांगितल्याप्रमाणे आझाद मैदानावर जरांगे पाटील जाण्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे काही समाज बांधव जे आहे ते याच ठिकाणी थांबतील आणि काही जण हे आझाद मैदानावर जातील आणि त्या ठिकाणी कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटील यांची भेट घेऊ शकतात अशी माहिती सध्या मिळते। सध्या सरकारचं हे शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेलं आहे आणि त्यांची चर्चा सुरू आहे। या चर्चेमध्ये आता यावर तोडगा निघतो का ते पाहावं लागणार आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील हे काहीच क्षणामध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या बाबतीत खुलासा करणार आहेत। ते नेमकं काय बोलतात याकडेच आता संपूर्ण राज्याचं या मराठा समाज बांधवांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता काहीच क्षणामध्ये या संदर्भातला खुलासा होणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील हे पत्रकारांशी संवाद साधतील। सध्या ही चर्चा होतीये सरकारच्या शिष्टमंडळाशी, यामध्ये 3 अधिकारी आहेत। यासोबतच आपण पाहिलं काही दिवसांपासून आता सध्या सर्वेक्षण सुरू झालेलं आहे, त्या सर्वेक्षणाची जबाबदारी या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडे। आवेश, आपण पाहतो आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते, मुख्यमंत्री जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। नक्कीच मोहनी, सूत्रांच्या माहितीनुसार आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत
मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी तब्येत बिघडली होती. त्या पार्श्वभूमीवर आणि आज जे शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा होईल, अंतिम चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होईल आणि तो अंतिम तोडगा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीतून निघणार आहे म्हणून. आणि सूत्रांच्या माहितीनुसार हे मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आझाद मैदानात जाऊन काही मराठी बांधवांना संबोधन करण्याची शक्यता आहे मोहनी. आवेश, या संदर्भातली महत्वाचा मुद्दा म्हणजे आता अशी माहिती मिळते का ही जी चर्चा सध्या शिष्टमंडळाशी सुरू आहे ती असफल झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी आता अंतिम चर्चा होणार आहे? हो नक्कीच, कारण की जे राज्य सरकारमध्ये शिष्टमंडळ आहेत त्यांच्या चर्चेला मनोज जरांगे पाटील पहिलेच संतुष्ट नव्हते. त्यांना मंत्रिमंडळाचे वरिष्ठ नेते आहेत, गिरीश महाजन असेल, राधाकृष्ण विखे पाटील असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी चर्चा करा असं त्यांना वाटत होतं. पण मुख्य राज्य सरकारकडून अधिकारी पाठवले, मुख्यमंत्री OLT पाठवले, त्यामुळे हे चर्चा फिसकण्याची शक्यता आहे. पण यानंतर मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 2 ते 4 दरम्यान भेटण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच या पूर्ण जो पेच आहे मराठा आरक्षणचा आणि त्याच्या जो मागण्या आहे ते सुटण्याची शक्यता आहे मोहनी. अगदी नक्कीच आवेश, तुम्ही सकाळपासूनच हे आंदोलन कव्हर करताय. सकाळची गर्दी आणि आताच्या गर्दीमध्ये किती तफावत आहे? किती मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली आहे? नक्कीच, ज्यावेळेस रात्री 1 वाजता मनोज जरांगे पाटील पनवेलमध्ये दाखल झाले त्यावेळेस 1 ते 1.5 लाखाची संख्या होती. आता ही संख्या दुप्पट झालेली आहे. 2 ते 3 लाख या सभेसाठी कार्यकर्ते मराठी माणसं दाखल झालेले आहे. कारण आपल्याला माहिती आहे सातारा या पट्ट्यातले वाशी या भागातच राहतात. त्या माथाडी कामगार हे मोठ्या प्रमाणावर सातारा, सोलापूर, कराड या भागातले असल्यामुळे मोठ्या संख्येने आता प्रॉपर म्हणजे वाशीमधले इथले सुद्धा मराठी बांधव मनोज जरांगे पाटील यांची सभा ऐकण्यासाठी इथे दाखल झाले. अंदाजे 2.5 ते 3 लाख लोक आता सध्या वाशी इथल्या APC मार्केट इथे दाखल आहेत. अगदी नक्कीच धन्यवाद आवेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय आज आझाद मैदानावर जाणारच या गोष्टीवर मनोज जरांगे ठाम आहेत. आज आझाद मैदानामध्ये जाणारच असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय. तर सरकारचं